सुप्रभात मुलांनो, कसे आहात सगळे? छान, मस्त मजेत ना? ओके. तर मुलांनो, 15व्या शतकामध्ये एक महान साहित्यकार, नाटककार होऊन गेला. त्याने खूप सारे नाटकं लिहिली व ती जगात अक्षरशः खूप प्रसिद्ध झाली. अशा या महान नाटककाराचं, साहित्यकाराचं नाव आहे विल्यम शेक्सपियर. तुम्ही नाव ऐकलंच असेल, होय की नाही? ऐकलेत ना सगळ्यांनी ना? व्हेरी गुड. तर ह्या महान साहित्यकाराचं नाव आहे विल्यम शेक्सपियर. शेक्सपियर यांनी खूप सारी विनोदी नाटकं लिहिली. तसेच जगामध्ये जे काही चालले आहे त्या सामाजिक परिस्थितीवरती त्यांनी खूप नाटकं लिहिली आहेत. तर त्यांनी असं म्हटलं आहे की नावात काय असतं? खरंच काय असतं नावामध्ये? त्यांच्या ह्या वाक्यावर, ह्या विधानावर खूप विचारवंतांनी चर्चा केली आहे. तर मुलांनो, मला सांगा, खरंच नावात काय असतं? खरंच आपण आपल्या नावाप्रमाणे वागतो का? समजा एखाद्याचे नाव शौर्य असेल, तो खरंच तो शौर्यवंत असतो का? तो खरंच धाडसी असतो का? एखाद्याचे नाव हनुमंत असेल, तर तो खरंच हनुमानासारखा असा अगदी बलवान, ताकदवान असतो का? तर असं काय आपल्याला बघायला भेटत नाही. म्हणजे हनुमानासारखा ताकदवान असणाराच हनुमंत असतो असं आपल्याला बघायला नाही भेटत आहे. त्यामुळे बऱ्याच लोकांनी ह्यावरती चर्चा केली की खरंच नावात काय असतं. समजा एखाद्याचं नाव दगडू असेल, तर तो खरंच दगडासारखा असेल? तर तो मुलगा खूप चंचलही असू शकतो, खूप हुशार असू शकतो आणि तो आपल्या कलागुणांनी अगदी मोठा माणूस होऊ शकतो, होय की नाही? तर मुलांना, बऱ्याच लोकांना, मुलांना, मुलींनासुद्धा आपल्या नावाची लाज वाटू लागते. पण लाज वाटून घेण्यापेक्षा आपण आपल्या कर्तृत्वाने, कलागुणांनी चमका की आपलं नाव आपोआपच समाजामध्ये लोक घेऊ लागतात, एक आदराने आपल्याकडे बघू लागतात. तर आज आपण आज 12व्या धड्यामध्ये नावात काय आहे या पाठामध्ये अशाच एका माणसाची गोष्ट पाहणार आहे की ज्याला स्वतःच्या नावाची लाज वाटते आणि मग त्यासाठी तो काय काय करतो. ओके, तर चला तर बघूया तो माणूस आपल्या नाव बदलण्यासाठी काय काय करतोय ते. एका राज्यात टनटन गोविंद नावाचा एक माणूस राहत असतो. त्याला त्याच्या नावाची खूप लाज वाटायची. तो रोज देवळात जाऊन देवाला विनवायचा, म्हणायचा, देवा, माझे नाव बदल. तर एका राज्यामध्ये एक माणूस राहत असतो आणि त्याचं नाव काय आहे? टनटन गोविंद. छान आहे की नाही ना? आवडलं का तुम्हाला? वा. तर त्या माणसाचं नाव काय आहे? टनटन गोविंद. तर त्याला त्याच्या नावाची खूप लाज वाटायची आणि असं वाटायचं की का आपल्या आईबाबांनी असं नाव, माझं विचित्र नाव ठेवलेलं आहे, टनटन गोविंद. तर तो काय करायचा? रोज सकाळी देवळात जायचा आणि देवाला सांगायचा, विनवायचा, प्रार्थना करायचा. विनवायचा म्हणजे प्रार्थना करायचा, सांगायचा देवाला की हे देवा, माझं नाव बदल बाबा, हे नको आहे मला नाव, मला माझ्या नावाची खूप लाज वाटते आणि त्यामुळे मला लोक पण चिडवतात की काय नाव आहे? टनटन गोविंद. तर तू काय कर, माझे नाव बदल आणि नुसतंच बदलू नकोस. तर हे जे नाव आहे टनटन गोविंद, हे लोकांच्या मनातून पुसून टाक म्हणजे लोकांना आठवलंच नाही पाहिजे की याचं नाव टनटन गोविंद आहे. म्हणजे एकाने सुद्धा म्हटलं नाही पाहिजे की याचं नाव टनटन गोविंद आहे. ओके. रोज रोज त्याची प्रार्थना ऐकून देव त्याच्या समोर प्रकट झाला आणि म्हणाला, ठीक आहे, बदलतो तुझे नाव, पण एक काम करायचे, इथून घरी जाताना वाटेत तुला जितकी लोक भेटतील त्या सगळ्यांना तू त्यांची नावे विचारायची आणि उद्या सकाळी इथेच येऊन तुम्हाला भेटायचे. मी तुझे नाव बदलून टाकेन. ओके. तर हा टनटन गोविंद काय करायचा? रोज देवळामध्ये जायचा आणि देवाला प्रार्थना करायचा, विनवायचा की हे देवा, माझं हे नाव बदलून टाक आणि
बदलून टाक आणि मला दुसरं नाव द्या. आणि बदल पण ह्या लोकांच्या सगळ्यांच्या मनामधून सुद्धा डिलीट करून टाक, म्हणजे अगदी पुसून टाक. त्यांना आठवायलाच नाही पाहिजे की याचं नाव टणटण गोविंद आहे. त्याची रोजची ही प्रार्थना ऐकून एक दिवस खरोखरच देव त्याच्यासमोर प्रकट झाला आणि म्हणाला, ठीक आहे, मी तुझं नाव बदलतो. पण त्याच्यासाठी एक काम करायचं. तू काय करायचं? एक काम करावं लागेल तुला. तू ज्या वेळेस घरी जातोस ना, तर त्यावेळेस तुला रस्त्यामध्ये जी लोक भेटतील, कोणी असू देत, तुझे मित्र असू देत किंवा अदर कोणी असू दे, तर जी लोक भेटतील त्या लोकांना तू काय करायचं? त्यांचं नाव विचारायचं. आणि त्यांनी काय काय नावं सांगितली ती मला उद्या येऊन तू सांगायची. ओके? तर मी उद्या सकाळी तुझं नाव बदलून टाकीन. टणटण गोविंद खूप आनंदी झाला आणि तिकडून निघाला. आज त्याला रस्त्यावर खूप शुकशुकाट दिसला. वाटेवरच्या बंगल्यात एक बाई झाडू मारत होती. टणटण गोविंदने तिला बोलावून तिचे नाव विचारले. तिने सांगितले, लक्ष्मी, आणि ती निघून गेली. टणटण गोविंद पुढे निघाला. झाडाखाली त्याला एक भिकारी दिसला. त्याने उत्सुकतेने त्याचे नाव विचारले. भिकारी म्हणाला, राजा, आणि भीक मागू लागला. तर मुलांनो, देव म्हटला होता की तुला रस्त्यावर जे भेटतील लोक त्यांची तू नावं विचार आणि उद्या मला येऊन सांग, तर मी तुझं नाव बदलून टाकेल. त्यामुळे त्या टणटण गोविंदाला खूप आनंद झाला. चला, माझं आता फायनली नाव चेंज होणार. आणि तो रस्त्याने घरी जायला निघाला. पण त्याला काय झालं, रस्त्यावरती पूर्ण शुकशुकाट दिसला. शुकशुकाट म्हणजे काय, तर रस्त्यावर कोणीही दिसलं नाही, म्हणजे एकही माणूस त्याला भेटला नाही. आणि असंच तो चालत चालत पुढे जात असताना तर वाटेवर एक बंगला होता, एक घर होतं. तिथे एक बाई झाडू मारत होती. तर त्याने त्या बाईला विचारलं की आपलं नाव काय आहे. तर तिने सांगितलं की माझं नाव लक्ष्मी आहे. एवढं सांगून ती बाई त्या घरामध्ये निघून गेली. हा टणटण गोविंद काही न बोलता पुढे निघून आला. तर पुढे जाता जाता एका झाडाखाली एक भिकारी बसला होता. तो भीक मागत होता. तर याने उत्सुकतेने विचारलं, अरे हा तर भिकारी, त्याचं नाव काय असेल? म्हणून त्याने उत्सुकतेने विचारलं की अरे तुझं नाव काय आहे? तर तो सांगतो, माझं नाव राजा आहे. आणि त्याने आपलं नाव सांगून त्याने परत आपलं काम सुरू केलंच, म्हणजेच तो भीक मागायला लागला. ओके. टणटण गोविंद पुढे निघाला. तिथून एक प्रेतयात्रा जात होती. आता कोणाला आणि कसे नाव विचारू या विचारात तो होता. त्याने एका माणसाला विचारले, कोण गेले हो? माणूस म्हणाला, अमरनाथ नाव त्यांचे, खूप चांगले होते. प्रेतयात्रा पुढे निघून गेली. तर मुलांनो, तो असाच पुढे जात असताना त्याला एक प्रेतयात्रा दिसली, म्हणजे ती जात होती. तर प्रेतयात्रा म्हणजे एखादा माणूस देवाघरी गेलं किंवा ते मरण पावलं तर त्याचं जे शरीर असतं त्याला घेऊन जाऊन त्याला अग्नी देतात किंवा जाळतात. तर अशी लोक त्या मयताला घेऊन चालली होती. तर ह्या टणटण गोविंदाला प्रश्न पडला की आता मी कसं विचारू ना नाव, सगळे लोक दुःखामध्ये आहे. तरी पण त्याने मोठ्या धाडसाने एका माणसाला विचारलं की कोण गेले हो, म्हणजे ह्या माणूस कोण आहे जो मरण पावला आहे, त्याचे नाव काय आहे, म्हणजे कोण गेले हो. तर तो माणूस म्हणाला, अमरनाथ नाव त्यांचे. त्या मेलेल्या माणसाचं नाव काय आहे? अमरनाथ आहे. खूप चांगला माणूस होता. अमरनाथ म्हणजे काय मुलांनो? अमर म्हणजे काय, तर ज्याला कधीही मरण येत नाही असा तो अमर, म्हणजे किती वर्ष तो जगू शकतो, तो कधीच मरण पावू शकत नाही, असा अमरनाथ. आणि त्याचीच प्रेतयात्रा, अमरनाथ नावाच्या माणसाचीच प्रेतयात्रा जात होती. तर अशा प्रकारे आज दिवसभरात ह्या टणटण गोविंदाला झाडू मारणारी लक्ष्मी भेटली, भीक मागणारा राजा भेटला व मरण पावलेला अमरनाथची प्रेतयात्रा भेटली.
दुसऱ्या दिवशी सकाळी ठरल्याप्रमाणे टणटण गोविंद देवळात पोहोचला. देव प्रकट झाला आणि हसून विचारले, काय मग, बदलायचे ना नाव आता? टणटण गोविंदने देवापुढे दंडवत घातले आणि म्हणाला, लक्ष्मी मारते झाडू, लक्ष्मी मारते झाडू, राजा मागतो भीक. लक्ष्मी मारते झाडू, राजा मागतो भीक, अमरनाथ तर गेला, टणटण गोविंद ठीक. तर मुलांनो, दुसऱ्या दिवशी जेव्हा टणटण गोविंद पुन्हा देवळात पोचला तेव्हा देव प्रकट झाला आणि हसूनच देवाने विचारले, मग गोविंद, आज तुझं नाव बदलायचं ना? तेव्हा टणटण गोविंदने देवापुढे दंडवत घातलं, अगदी झोपून देवाला नमस्कार केला आणि म्हणाला, लक्ष्मी मारते झाडू म्हणजे काय? देवीचं नाव आहे लक्ष्मी. तुम्हाला माहितीच आहे, लक्ष्मी हे कोणाचं नाव आहे? देवीचं नाव आहे. पण ज्या बाईचं नाव लक्ष्मी होतं ती काय करत होती? तर झाडू मारत होती, म्हणजेच ती घरामध्ये कामं करत होती. राजा मागतो भीक, म्हणजेच त्या भिकाऱ्याचं नाव काय होतं? राजा. आणि तो काय करत होता? भीक मागत होता. राजा म्हटलं की राजमहल, सगळ्या प्रजेचा कल्याणकारी राजा, बसायला हत्ती, घोडे, हाताखाली नोकर चाकर अशी पुष्कळ माणसं असतात आणि जो प्रजेचं कल्याण करतो त्याला म्हणतात राजा. अमरनाथ तर गेला, म्हणजे ज्याचं नाव अमरनाथ आहे, ज्याला अमर म्हणजे कधीही मरण न पावणारा, पण ज्याचं नाव अमरनाथ ठेवलं होतं तो माणूस गेला असं म्हणतो. तर माझं नाव टणटण गोविंदच ठीक आहे, असं तो देवाला काय सांगतो? माझं नाव टणटण गोविंदच ठीक आहे, मला हेच नाव चालेल. तर मुलांनो, ह्या धड्यातून, ह्या नावात काय आहे, ह्या पाठातून सौ आसावरी हंचाटे यांनी आपल्याला खूप छान संदेश दिला आहे की मुलांनो, नावामध्ये काही नसतं. तुम्ही तुमच्या कर्तृत्वाने, तुमच्या कलागुणांनी खूप मोठे व्हा. लोक तुम्हाला आपोआप मान देतील, सन्मान देतील. त्यामुळे नावाकडे न लक्ष देता तुम्ही तुमच्या कर्तृत्वाने मोठे व्हा. ओके. ह्या पाठाखालील जी काही प्रश्न उत्तरे आहेत, रिकाम्या जागा आहेत, इंग्रजी शब्द लिहा आहेत, हे सगळा स्वाध्याय जो आहे तो आपल्या नोटबुकमध्ये सोडवायचा आहे आणि त्याचा फोटो काढून मला पाठवायचा आहे.